खरं तर माग कृष्णामाई, सांगलीचा किनारा हा घाट, संत कृष्णामाई आणि त्यात तुमचं पद्य, कृष्णामाई सुद्धा थरारली असेल ते पद्य ऐकून. दादा मध्ये मागाशी तुम्ही जे एक उल्लेख केला की फडणवीसांचं जे काही पद्यांचं, त्यातलं ते एखादा छंद असा आम्हाला ऐकायला बाही वाटेल एखादा असा. अच्छा, कसं आहे, रत्नावलीकार त्यांना ही खरं तर उपाधी दिलेली आहे. काव्यरत्नावलीकार ही त्यांची उपाधी आहे. त्यांचं नाव फडणीस. तर रत्नावलीकार फडणीस यांनी कविभूषणांच्या काव्याचा हा मराठीमध्ये पद्यानुवाद केलेला आहे. म्हणजे ज्या वेळेला भारताला स्वातंत्र्य मिळालं त्याच्यानंतरची गोष्ट आहे. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ह्या काव्यावरती इंग्रजांनी बंदी घातलेली होती. कारण कविभूषणांच्या काव्यामध्ये शिवाजी महाराजांच्या विषयी इतकी उत्कट भावना आहे की जेणेकरून या काव्याचा अभ्यास करतील आणि लोक हे आपल्या विरुद्ध उठाव करतील. जो शिवाजी महाराजांनी उठाव केला होता तसा उठाव आपल्या विरुद्ध करतील. त्या पद्यांत एवढी इतकी ताकद होती म्हणजे निद्रिस्त असलेला हिंदू समाज जागृत होऊ शकतो हे इंग्रजांना भीती होती म्हणून त्या काव्यावरती त्यांनी बंदी घातलेली होती. पण स्वातंत्र्यानंतरच्या कालावधीमध्ये ज्या वेळेला ती बंदी उठवली गेली त्यावेळेला नेमका त्या संधीचा फायदा घेऊन या काव्याचा, हे काव्य खरं तर खूप गूढ आहे, काव्य म्हणायला अतिशय कठीण आहे. मग ह्या सगळ्या म्हणजे याचा प्रसार व्हावा या दृष्टीने प्रयत्न करणारे म्हणजे पहिले हे काव्यरत्नावलीकार फडणीस होते. आता ही जी काव्य तुम्ही फडणीसांनी जी सांगितली अगोदर लिखित कशात आहेत, जी कविभूषणांनी म्हटली ती भाषा कोणती, हे जरा प्रेक्षकांना जरा हे होतील लिपी जी ह्याच्यामध्ये. हो, जे कविभूषणांनी शिवभूषण नावाचा जो ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये शिवाजी महाराजांच्या वरती 1-2 नव्हे तर या ग्रंथाचं वैशिष्ट्य 1-2 नव्हे तर तब्बल 586 कविता केलेल्या आहेत शिवाजी महाराजांच्या वरती. आणि या सगळ्या कविता या ब्रज भाषेमध्ये केलेल्या आहेत. ब्रज भाषा आजकाल ती भाषा लुप्त झालेली आहे. उत्तर भारतामध्ये सुद्धा ही भाषा वापरली जात नाही आज. पण तत्कालीन काळामध्ये ब्रज भाषा ही त्यावेळेला खूप प्रसिद्ध असणारी भाषा होती. श्रीकृष्णाची भाषा होती ती. भगवान श्रीकृष्णाची जी भाषा आहे, भगवान श्रीकृष्णांनी जन्म दिलेली ती भाषा म्हणता येईल. इथपर्यंत त्या भाषेचं. आता तुम्ही म्हटलं की श्रीकृष्णांची ती भाषा होती, मग त्याला संस्कृत जी भाषा आहे ती त्याच्या अगोदरची का त्याच्या नंतरची, नाही असा जर प्रश्न पडला. संस्कृत भाषा ही पूर्वंपार आहे. म्हणजे तुकाराम महाराजांनी जे म्हणलेले वेदांचाही अर्थ आमासी ठावा, म्हणजे काय तर संस्कृत हे फार पूर्वीपासून आलेले आहे. पण ब्रज भाषा ही श्रीकृष्णाच्या काळामध्ये ही पुढे आली आणि त्याच भाषेमध्ये कविभूषणांनी शिवाजी महाराजांच्या वरती काव्य केलेलं आहे. तब्बल 586 कविता लिहिल्या. मी तुम्हाला मगाशी सांगितलं इंग्रजांच्या काळात बंदी होती, नंतर ती उठवली. मग या काव्याचा प्रसार आपल्याकडे ती समजत नाही भाषा, म्हणून महाराष्ट्रातील लोकांनी अंगावरची माशी झटकावी त्या पद्धतीनं हे काव्य त्यांनी बाजूला सारलं. याचा कोणी अभ्यास केला नाही. पण काव्यरत्नावलीकार फडणीस यांच्यासारखे, पुन्हा दुर्गाराम आसाराम तिवारी यांच्यासारखे काही प्रतिभावंत कवी हे पुढे आले, त्या काव्याचा बारकाईने अभ्यास केला आणि हे मराठीमध्ये लोकांना उमजून यावं म्हणून त्यांनी या गोष्टींचा पद्यानुवाद केला. तर त्यातील काही छंद आता आजकाल ते दुर्मिळ झालंय, काव्य सापडत नाही. काव्यरत्नावलीकार फडणीस यांचं काव्य जे आता ते नाही म्हणजे कुठेही सापडत नाही सापडत आहे. त्याचं जर समजा असं हे गव्हर्नमेंटला, आपल्या भारत सरकारला हे असं काही हे वाटलं नाही की हे गाव, कारण त्यावेळेला इंग्रज सुद्धा भेट होते त्या काव्याला की जागृत होईल हा समाज आणि बंड करेल आपल्या विरोधात. तर असं त्यानंतर त्याचे जतन वगैरे करता आलं नाही का? इंग्रजांचं त्याच्यावरती काय कारस्थान होतं की ते नंतर प्रसारित झालं नाही, किंवा असं तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल? नाही, कसं आहे, हे काव्य जे उपलब्ध आहे आपल्याकडे सध्या उपलब्ध आहे त्याचाच अभ्यास कोणी करायला तयार नाही. त्याचाच अभ्यास करायला कोणी तयार नाही. तर मग तुम्ही मगाशी जसं म्हटलं की आपण माशी झटकावं असं ते ज्ञातच होत नाही आपल्याला ती भाषा, कारण तुम्ही श्रीकृष्णाची ती ब्रज भाषा सांगताय, ती ज्ञातच होत नसल्यामुळं शक्यतो त्या माणसाकडे म्हणजे अवघड गोष्ट आपण कधी सोप्यात करायला गेलो नाही, पण ती सोपी केली फडणवीसांनी. तुम्ही जे सांगताय ती त्यांनी त्या ह्याच्यामध्ये मराठीमध्ये ती आणली. मग त्यातला आता एक असा छंद आम्हाला सांगावी तुमच्या आवडीचा, जो काही प्रत्कर्षानं खरंच आजही निद्रिस्त समाज त्यांना उजाळ येईल किंवा जागा होईल. प्रसंग असा आहे
ज्या वेळेला शिवाजी महाराज शाहिस्तेखानावरती छापा टाकलेलाचा तो प्रसंग आहे. पण शाहिस्तेखानाचा छापा टाकण्याच्या अगोदरचा एक प्रसंग सांगतो. शाहिस्तेखानाबरोबर आलेला कार तलब खान हा शिवाजी महाराजांच्या वरती कोकण वाटेनी तो म्हणजे कोकणात उतरणाऱ्या रस्त्याने कोकणामध्ये स्वारी करून तो चालून निघाला होता. आणि त्यावेळेला झालं असं की शिवाजी महाराजांनी त्या कार तलब खानाची कोंडी केली. म्हणजे कसं, नलिका यंत्राची उपमा दिली आहे त्याला. पुढून ही शत्रू, पाठीमागून ही शत्रू, बरोबर खिंडीमध्ये उंबरखिंड, त्या उंबरखिंडीमध्ये गाठून शिवाजी महाराजांनी कार तलब खानाचा पूर्णतः फडशा पाडला. तर त्या प्रसंगावरती आधारित कविभूषणाने असं लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की चमकती चपलानं फिरत फिरंगी भट इंद्रकीन चापरूप बैरक समाज को धाय धुरवान चाय धुरी के पटल मेघ गजीमन सजीब हे दुदुंबी आवाज को भोसीला के हाथ डरानी रिपुराने कहे पिय भजो दे की उदो आज पावस की साज को घन की घटान गज घटनी सना साजभूषण बनता आयो सैन शिवराज को साजभूषण बनता आयो सैन शिवराज को. त्याच्यामध्ये अशी कल्पना म्हणजे तुम्ही सांगितलं, जरी ही ब्रज भाषा नाही कळली, गज हा शब्द आल्यानंतर ना वाटतं की हा म्हणजे विशाल असा हत्ती, त्यावरती साम्राज्य आपलं असं संकल्पना वाटते. पण ऐकून आता उत्सुकता लागली आम्हाला की ते मराठी ट्रान्सलेशन काय असेल आणि काय त्याच्या मागची वैभवता अशी सांगतो. खरंच हे काव्य अंगावर काटा येईल अशा पद्धतीनंच हे काव्य आहे. पण याचा अर्थ सांगितल्यानंतर अजून याच्यापेक्षा काटा येईल आपल्या अंगावरती. नक्कीच इतकं ह्या काव्याचा गूढ अर्थ आहे. लक्षात घ्या, कविभूषणाने काय कल्पना केलेली आहे की कार तलब खानाच्या बरोबरचं जे सैन्य आहे त्यांच्या बेगमा, त्या सैन्याच्या बेगमा किंवा त्या सैन्य असणारे त्यांच्या ज्या पत्नी आहेत त्या स्वतःच्या नवऱ्याला म्हणजे विनवणी करतात आहे की आता इथं चमकती चपला, म्हणजे ही जी वीज आहे ही वीज नाही आहे, तर म्हणजे आकाशातनं पडणारी ही वीज नाही आहे, तर ह्या जो लखलकाट होतोय ह्या विजेचा लखलकाट नाही, तर शिवाजी महाराजांच्या तलवारीचा लखलकाट आहे. अंगावरती काटायला दादा वीज नव्हे तर तलवारीचा लखलकाट आहे. चमकती चपलानं फिरत फिरंगी भट इंद्रकीन चापरूप बैरक समाज को, हे इंद्रधनुष्य नाही, तर शिवाजी महाराजांनी जो रामासारखा धनुष्य ताणलेला आहे या औरंगजेबाच्या शाहीवरती, तर तो धनुष्य म्हणजे हा इंद्रधनुष्य आहे. इंद्रकीन चापरूप बैरक समाज को दहाय धुरवान चाय धुरी के पटल मेघ. ज्या वेळेला एखादं वादळ उठतं त्यावेळेला ज्याप्रमाणे धूळ उठते नाही का, तर आता ही जी काही लक्षणं दिसतात आहे या वातावरणामध्ये, ही जी धूळ उठलेली आहे, हो, हे काही कुठल्या वादळाचा संकेत नाही आहे, तर शिवाजी महाराजांचं जे सैन्य चालून आले त्याच्या पायधुळीमुळे उडणारी ही सगळी धूळ आहे. इतकी दहशत त्या पद्यात आहे, म्हणजे इतके दहशत होतो त्याच्या कर्तव्य खालानाचे ते महिला वगैरे तिथला. ढाय धुरी के पटल में गजीबो न सुजीब है दुदुंबी आवाज को, हे शिवाजी महाराजांचे हे म्हणजे जे काही आता ढगांचा गडगडाट होतोय, हा गडगडाट नव्हे तर शिवाजी महाराजांच्या सैन्याचे ह्या दुदुंबी रणकर्कश असे हे आवाज आहेत. आणि आता हे सगळं ऐकून किंवा हे सगळं बघून ना आपली शिवाजी महाराजांच्या सैन्यापुढे आपली काही दणगत नाही. त्याच्यामुळं आपण या उंबरखिंडीमधून आपण काढता पाय पटकन घेऊया अशा त्या बेगमा, कार तलब खानाच्या बेगमा ज्या आहेत त्या कार तलब खानाला म्हणतात. म्हणजे काय कल्पना केली कारतब खानाच्या बेगमा म्हणजे एक बेगम नाही, बेगमा त्या स्वतःच्या नवऱ्याला म्हणतात की आता आपली काही धडगत नाही, तर इथून आपण आता काढता पाय घेतला पाहिजे. आता याच काव्याचा काव्यरत्नावलीकार फडणीस जे आहेत त्यांनी जो मराठी पद्यानुवाद केलेला आहे तोही तुम्हाला सांगतो. त्याच्यामध्ये असं म्हटलंय, चमकती चपला नव्हे प्रिया या चपल असिलता वीरांच्या, इंद्राचे हे धनुष्य नोहे वैरी पताका या साचा, वादळ नाही गरजत आली झुंड शत्रूच्या चालीची, मेघगर्जना नोहे राया नौबत ही शिवरायांची, गजगंडांची झुंड दिसे अरी स्त्रिया या
शिवसेने भ्याल्या प्रिया पळा मोहो म्हणती असे, प्रिया पळा हो म्हणती असे. म्हणजे हत्तीच्या गळ्यातल्या ह्या घंटांचा नाद नव्हे, तर शिवाजी महाराजांच्या सैन्याचा हा नाद आहे. आणि हा नाद आपल्यावरती चालून आला तर आपलं काही खरं नाही. त्याच्यामुळे प्रिया म्हणजे ह्या प्रिया स्वतःच्या नवऱ्याला म्हणतात आहे की प्रिया पळा, शिवसेना म्हणजे शिवाजी महाराजांच्या सेनेपासून वाचण्यासाठी आपण पळून जाऊया असं त्या त्याच्यामध्ये म्हणतात. निसर्गानं जरी विजा कडकडाडल्या तर त्यात सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची त्यांना तलवार दिसत होती. म्हणजे दहशत बघा म्हणजे किती दहशत आहे. आणि ते पद्यात रूपांतर करून ठेवलं. आणि फडणवीसांनी जे मराठी त्याचं ट्रान्सलेशन केलं अंगावरती काटा आणण्यासारखं, आणि तुम्ही त्याला सादरीकरण जे केलंय अप्रतिम दादा, अप्रतिम. अफलातून म्हणजे अंगावरती काटा उभा राहतो तुमच्या एका एका शब्दाला. आणि ते आम्ही म्हणजे तुम्ही पद्यात आम्हाला सांगत होता, मराठी ट्रान्सलेशन केलं, ब्रजभाषा आम्हाला समजली नाही, पण मराठी जे ट्रान्सलेशन करताना तो निसर्ग, ती वीज, ती तलवार, छत्रपती शिवाजी महाराज आम्ही इमेजिन करत होतो डोक्यात. इतकं प्रभावी म्हणजे तुम्ही मांडलं ते. खरं तर खरंच दादा म्हणजे अप्रतिम तुम्ही मांडणी केली त्याची. नाही, हे काव्यच असं आहे की म्हणजे याच्यावरती खूप अभ्यास होणं गरजेचं आहे. खरं तर बघा ना, कविभूषणांच्या ब्रजभाषेच्या या छंदांचाच अभ्यास करायला कोणी तयार नाही. मग अशा परिस्थितीमध्ये काव्यरत्नावलीकारांचा हे पद्यानुवादाचं काव्य तरी किमान आपण आत्मसात केलं पाहिजे. परंतु दुर्दैव आपलं की आज एवढ्या वर्षानंतर म्हणजे स्वातंत्र्य मिळून आता 75 वर्ष झाली, आणि एवढ्या वर्षानंतर सुद्धा ते काव्य म्हणजे त्यातली खूप क्वचित म्हणजे फार फार तर एक 4-5 काव्य पद्यानुवाद असणारी ही जी काव्य आहेत एवढीच उपलब्ध आहेत. त्यांनी जो 586 कवितांचा जे भाषांतर केलेलं आहे ना, आज तागायत ते आपल्याला उपलब्ध झालेलं नाहीये. लोकांच्या दुर्लक्षामध्ये म्हणा, तितक्या पद्य उपलब्ध नाहीत. ह्या फक्त मोजक्या तुम्हाला ज्या हे आहेत, ह्या 4-5च उपलब्ध आहेत. मी त्याचा शोध घ्यायचा प्रयत्न केला, पण दुर्दैवानं ते काय आपल्याला अजून सापडलं नाही. नक्कीच दादा, तुमचा जो हा प्रयास आहे किंवा तुम्ही जी मांडणी केली आणि त्यानुसार तुम्ही जे सांगताय, हे सर्व पद्य तुमच्या ज्या प्रयत्नाला यश मिळावं, आणि आमची ही इच्छा आहे की हे जगापुढं तुम्ही त्या पद्धतीनं मांडावं. कारण ती ही मांडणी जी काही तुम्ही केली ती खरं आत्मसात करण्यासारखी आणि खरंच निद्रिस्त समाजाला जागृत करण्याचा एक प्रेरणामंत्र होऊ शकतो हा, असं ते पद्य आहे. आणि खरंच तुमची जी वाटचाल आहे आज जे तुमच्यापाशी उपलब्ध आहे ती तर जतन करा, ते प्रेक्षकांना जर समजू द्या, पण अजूनही मिळतील ती खरंच यशस्वी वाटचाल तुमची व्हावी, ह्याही आमच्या सदिच्छा तुमच्यासोबत आहे. खूप खूप धन्यवाद. बघून म्हणजे तुम्हालाही भेटून खूप आनंद वाटला. आणि अशा सांगलीच्या या घाटावरती एवढ्या पवित्र ठिकाणी म्हणजे खरं तर या काव्याचा आपल्याला आस्वाद घेता आला, म्हणजे मलाही घेता आला, तुम्हालाही तो देता आला, श्रोत्यांनाही तो आपल्याला ऐकायला मिळाला. खरं तर माग कृष्णामाई, सांगलीचा किनारा, हा घाट, संत कृष्णामाई, आणि त्यात तुमचं पद्य कृष्णामाई सुद्धा थरारली असेल ते पद्य ऐकून म्हटले असेल की आपला हा ज्वाज्वल इतिहास आज कोणीतरी माझ्या काठावरती येऊन मला परत इतिहासात नेलं, असं कृष्णामाईला सुद्धा नक्कीच वाटलं असेल. तर किमान ह्या गोष्टी झाल्या तरी म्हणजे तीच आपली सेवा समजता येईल, या दृष्टीने माझा हा छोटासा प्रयत्न आहे. भविष्य काळामध्ये अजून हे जास्तीत जास्त आत्मसात करण्याचा माझा प्रयत्न नक्कीच आहे. परमेश्वर कृपेने नक्कीच त्याला साथ मिळेल. तुमच्यासारख्यांच्या सदिच्छाने नक्कीच त्याच्यामध्ये म्हणतात ना एक 4 चांद लागतील, आशा करूया. नक्कीच. धन्यवाद. धन्यवाद.